हॅलो ऑल, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2020 साली झालेल्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेतील गेम आहे. हा रॅपिड फॉर्मॅटचा गेम आहे जिथे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला हिकारू नाकामुरा आणि काळ्या बाजूला इयन नेपोनिशी. तर हा गेम तुम्हाला नक्की आवडेल कारण या डावामध्ये काही अफलातून चाली आणि अमेझिंग अटॅक्स तुम्हाला बघायला मिळतील. तर या डावात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात नाकामुराने केली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स, नाईट F3, D6, नाईट C3, नाईट F6, H3, A6, A4, नाईट C6, D4, C takes D4, नाईट टेक्स D4, बिशप D7. म्हणजे ह्या जर तुम्ही चाली पाहिल्या तर आपण प्रत्येकाने या चाली कधी ना कधी खेळलेल्या आहेत, अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. फार विशेष असं यामध्ये काही नाही. पुढची चाल होती नाईट B3, G6, A5, बिशप G7, बिशप E3, कॅसल बाय ब्लॅक, बिशप E2, बिशप E6, बिशप B6 आणि बिशप B6 ही चाल तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूच्या वजिरावर अटॅक करते. पण त्याही पेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की B7 हे प्याद जे आहे ते आता पुढे येऊ शकत नाही, ज्यामुळे काळ्या हत्तीची मुवमेंट जी आहे ती लिमिटेड झालेली आहे. त्याच्याकडे केवळ शेवटची रो शिल्लक आहे जिथे तो हालचाल करू शकतो, नाहीतर तो पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये अडकून राहील. तर एकंदरीतच B6 या घरावरचा पांढरा उंट हा अतिशय पॉवरफुल आहे. पुढची चाल होती क्वीन C8, कॅसल बाय व्हाईट, नाईट D7, नाईट A4, रुक B8, C4. आणि तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूने काळा उंट मागे घेतला नाही, उलट त्याने बाकीच्या चाली खेळलेल्या आहेत आणि तो काळ्या खेळाडूला घोड्याने उंट एक्सचेंज करण्याची ऑफर देतोय, जी काळ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केली. नाईट टेक्स B6, ज्यानंतर नाईट टेक्स B6 आणि आता वजिरावरती अटॅक आहे. म्हणजे आधीचा उंट असेल किंवा आताचा घोडा असेल, तुम्ही जर पाहिलं तर ते दोन्ही मोहरे B7 हे प्याद ब्लॉक करून ठेवतायत, ज्यामुळे काळा हत्ती शेवटच्या रो मध्ये अडकून आहे आणि आता हा घोडा जो आहे तो हत्ती आणि वजिरा शेजारच्या जागा कव्हर करतोय. म्हणजे हा घोडा अतिशय शक्तिशाली बनलेला आहे. पुढची चाल होती क्वीन D8, क्वीन D2, नाईट E5, D4, D4 ही चाल खेळून आता काळ्या घोड्यावर अटॅक आहे, म्हणून नाईट D7, नाईट D7 चाल खेळून पांढऱ्या घोड्याला एक्सचेंज ऑफर दिलेली आहे. पण F5 ही चाल आता पांढऱ्या खेळाडूने केली आणि आता तुम्ही पाहिलं तर काळा उंट ट्रॅप झालेला आहे. या अशा परिस्थितीमध्ये नेपोनिशीकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. त्याने बिशप टेक्स F5 ही चाल खेळली, ई टेक्स F5, नाईट टेक्स B6 आणि नाईट टेक्स B6 यानंतर खरं पाहिलं तर आता पांढरा खेळाडू जो आहे तो आपल्या प्यादाने काळा घोडा मारू शकत होता, पण त्याने C5 ही चाल खेळली. त्याचं कारण हे की समजा नाईट टेक्स B6 या चालीनंतर लेट्स से प्यादाने घोडा मारला असता तर त्यानंतर काळ्या खेळाडूने वजिराने प्याद मारून राजाला चेक दिला असता, ज्यानंतर कदाचित राजा बाजूला जाईल आणि काळा खेळाडू जो आहे तो घोडा मारेल. तर हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं आणि हे व्हेरिएशन जे होते ते पांढऱ्या खेळाडूला नको होतं. म्हणूनच नाईट टेक्स B6 या चालीनंतर प्यादाने काळा घोडा न मारता C5 ही चाल त्याने खेळली, ज्यानंतर नेपोने उत्तर दिले नाईट C8. तर समहाऊ नेपोने आपला घोडा जो आहे तो वाचवण्यात यश मिळवलेला आहे. आता जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे समान मोहरे आहेत, पण काळ्या खेळाडूकडे एक प्याद जास्त आहे. पुढची चाल होती रुक A2 D1, क्वीन E8, क्वीन F4, क्वीन F4. हे चालीचा उद्देश एकच आहे की समजा या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने चुकून प्यादाने प्याद मारलं तर वजीर जो आहे तो डायरेक्ट हत्ती मारू शकतो. तर हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं, जे अर्थातच
काळ्या खेळाडूला नको होतं, म्हणूनच क्वीन F4 नंतर बिशप E5 ही चाल खेळली. ज्यानंतर क्वीन E4, क्वीन C6, क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. क्वीन E3, बिशप टेक्स B2, बिशप C4, D टेक्स C5, F टेक्स G6, H टेक्स G6, क्वीन H6. तुम्ही जर आता पाहिलं तर दोन्ही खेळाडूंकडे समान मोहरे आहेत, पण सर्व एक्सचेंजेस मध्ये काळ्या खेळाडूकडे 3 प्यादी एक्स्ट्रा आहेत आणि 3 प्यादी एक्स्ट्रा असल्यामुळे तो बऱ्यापैकी चांगलं डिफेंड करू शकतोय. या अशा परिस्थितीमध्ये क्वीन H6 नंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट D6, ज्याला नाकामोराने उत्तर दिले नाईट D4. नाईट D4 ही चाल खेळण्यामागचं एक कारण हे आहे की समजा या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने प्यादाने घोडा मारला तर पांढरा खेळाडू जो आहे तो वजिराने प्याद मारेल. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्याद मध्ये आल्यामुळे, घोडा मारल्यामुळे प्याद मध्ये आलं, ज्यामुळे A1 H8 हा डायगोनल काळ्या उंटासाठी ब्लॉक झालाय आणि काळा उंटा आता राजा आणि वजिराच्या मध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे कंपल्सरी राजाला बाजूला जावं लागेल. ज्यानंतर कदाचित हा असा चेक आपल्याला बघायला मिळेल. राजाला पुन्हा बाहेर यावं लागेल. ज्यानंतर कदाचित पांढरा खेळाडू रूक F3 ही चाल खेळू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर रूक F3 ह्या चालीनंतर आता हत्तीला G3 घरावर येण्यापासून रोखणारी चाल कुठली नाही, त्यामुळे काळ्या खेळाडूला कदाचित आपला वजीर गमवावा लागला असता. किंवा या परिस्थितीमध्ये रूक F3 नंतर कदाचित वजीर न गमावता घोडा त्याने मध्ये घेतला असता आणि हे असं काहीसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं की जिथे कदाचित आता पांढरा खेळाडू जो आहे तो काळा राजा एक्सपोज झाल्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज मिळवू शकतो. तर हे असं काहीतरी व्हेरिएशन असू शकलं असतं. असंच असलं असतं असं बिलकुल नाही. कदाचित ह्याच्यापेक्षा चांगल्याही काही चाली असतील ज्या तुम्ही शोधू शकता, पण हे जे व्हेरिएशन आहे ते तुम्हाला असं काहीतरी बघायला मिळू शकलं असतं. ऑफकोर्स उंट देखील मध्ये येऊ शकतो, काही होऊ शकतं, पण ही एकंदरीत परिस्थिती काळ्या खेळाडूसाठी थोडीशी अडचणीची आहे, कारण त्याचा राजा जो आहे तो आता एक्सपोज झालेला आहे. तर हे नको होतं, म्हणूनच नाईट D4 नंतर प्यादाने घोडा मारला नाही, तर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन E4. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की नाईट D4 नंतर प्यादाने घोडा न मारता समजा उंटानेच घोडा मारला असता, राजाला चेक दिला असता, तरीही फार काही फायदा झाला नसता, कारण हे हत्तीने एक्सचेंज सॅक्रिफाईस केला असता. ज्यानंतर मी तुम्हाला दाखवलं तसं व्हेरिएशन आता आपल्याला बघायला मिळू शकलं असतं की जिथे काळा राजा जो आहे तो पुन्हा एका कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे आणि आता तर उंट देखील मारणं शक्य नाही, कारण राजा चेकमेटच होईल. त्यामुळे पुन्हा एकदा घोडा इथे आणि हे असं काहीतरी आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. नॉट नेसेसरी की हेच, पण होऊ शकतं. एकंदरीतच ते जे पांढरा घोडा होता तो उंटाने मारणं किंवा प्यादाने मारणं, दोन्ही जी गोष्ट होती ते काळ्या खेळाडूसाठी थोडीशी डेंजरस किंवा त्रासदायक होती, जिथे पांढऱ्या खेळाडूला थोडासा ऍडव्हान्टेज मिळाला असता. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठीच नाईट D4 नंतर क्वीन E4 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली, त्याने प्यादाने घोडा मारला नाही. पुढची चाल होती रूक F4. रूक F4 ही जी चाल आहे ती काळ्या वजिरावर अटॅक करण्यासाठी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पण हीच ती सिच्युएशन आहे जिथे आता काळ्या खेळाडूने आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट केलेली आहे. आणि आपण कुठल्या गोष्टीची वाट बघत होतो हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स F4. त्याने स्वतःचा वजीर सॅक्रिफाईस केलेला आहे. खरं तर चेस इंजिनच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे चुकीची चाल आहे, पण काळ्या खेळाडूने हीच चाल खेळली होती. ज्यानंतर कंपल्सरी क्वीन टेक्स F4 आणि बिशप टेक्स D4 चेक. आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली
तर हो, पांढऱ्या खेळाडूकडे वजीर आहे, पण तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे 2 हत्ती आहेत. 2 हत्ती असल्यामुळे ते वजिरावरती अटॅक करू शकतात. त्याचप्रमाणे त्याचा काळा उंट जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये असल्यामुळे राजा आणि वजिराभोवतीच्या जागा कव्हर करतोय, हत्तीचा डी कॉलम ब्लॉक करतोय आणि काळ्या खेळाडूकडे एक्स्ट्रा प्यादी देखील आहेत. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर काळा उंट जरी मारायचा झाला तरी हत्ती किंवा वजीर गमवावा लागेल, अशी परिस्थिती पांढऱ्या खेळाडूची आहे. पण त्याच्याकडे खरंच दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. काळा उंट अशा प्रकारे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये असणं हे खूप धोकादायक होतं. म्हणून रुक टेक्स D4 त्याने एक्शन सॅक्रिफाईस केलेलं आहे. ज्यानंतर सी टेक्स D4, बिशप D3. ही अशी सिच्युएशन आता बोर्डवर आहे जिथे काळ्या खेळाडूकडे 1 घोडा आणि 2 हत्ती आहेत आणि त्याच्याकडे 5 प्यादी आहेत. तर त्याचा वापर तो करू शकतो. पुढची चाल होती रुक B2 C8, क्वीन टेक्स D4, रुक F2 D8, क्वीन E5, E6, H4, नाइट F5, बिशप टेक्स F5, ई टेक्स F5. म्हणजे आता आपण एका प्रॉपर पूर्णपणे एंड गेम मध्ये आलेलो आहोत, जिथे आता काळ्या खेळाडूकडे 2 हत्ती आणि प्यादी आहेत, तर पांढऱ्या खेळाडूकडे वजीर आणि 3 प्यादी आहेत. पुढची चाल होती H5, रुक E8, क्वीन D5, जी टेक्स H5, क्वीन टेक्स B7, रुक C1 चेक, किंग H2, H4, क्वीन D5, रुक E6, क्वीन D8 चेक, किंग H7, क्वीन D7, रुक F6, क्वीन E6, रुक C2 C6. आणि मी म्हणाल तसं की दोन्ही हत्ती आता एकमेकांना सपोर्ट देऊन वजिरावर अटॅक करू शकतात. आणि या गोष्टीमुळे असं होतं की मी अनेक वेळा सांगितले तसं की एकटा वजीर आहे, पण एकटा वजीर हा चेक देऊ शकतो, एकटा वजीर हा चेकमेट करू शकत नाही. तर तसाच काहीसा प्रॉब्लेम आता पांढऱ्या खेळाडूचा झालेला आहे. पुढची चाल होती किंग H3, किंग G7, किंग टेक्स H4, रुक C2 E6, क्वीन C5, रुक E2, किंग G3, रुक G6 चेक, किंग F3, रुक टेक्स G2, क्वीन E5 चेक, किंग H7, क्वीन टेक्स F5, रुक G3 चेक, किंग F2, किंग G8, क्वीन D5, रुक G5, वजिरावर अटॅक आहे, क्वीन D8 चेक, किंग G7, क्वीन C7, रुक E8, क्वीन C3 चेक, किंग H7, क्वीन D3 चेक, किंग H6, क्वीन C3. आणि ही अतिशय मोठी ब्लंडर चाल होती. ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती रुक F5 चेक, आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा आता एफ कॉलम मधून ई कॉलम मध्ये जाऊ शकत नाही, हत्तीमध्ये आहे, त्याला कंपल्सरी जी कॉलम मध्ये यावं लागेल. ज्यानंतर G6 चेक, आता तो F कॉलम मध्ये जाऊ शकत नाही. जर तो H कॉलम मध्ये गेला तर हा अशा प्रकारचा चेकमेट होईल. ज्यानंतर चेकमेट नाही, अशा प्रकारची सिच्युएशन होईल जिथे त्याला कंपल्सरी वजीर मध्ये आणावा लागेल. आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे काळ्या खेळाडूकडे 2 प्यादी आणि 1 हत्ती आहे, जे एंड गेम मध्ये नक्कीच एकटा राजा आणि 1 प्यादा यापेक्षा पॉवरफुल आहे. आणि ग्रँडमास्टर लेवलला अशा गेम्स कशा जिंकायच्या हे यांना माहिती असतं. तर हे एकंदरीत सगळं लक्षात घेऊन रुक F5 चेक या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि काळ्या खेळाडूने हा अमेझिंग गेम क्वीन सॅक्रिफाईस करून जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.